नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण. चला तर मागची रेसिपी आहे. मी वेट लॉससाठी कोणती पावडर खाते, कशा पद्धतीने घेते, कधी घेते, तर हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. तर मी इथे घेतलेली आहे दालचिनी, इथे आहे ओवा थोडासाच घेतलेला आहे. इथे आहे हे मेथी दाणे आणि अळशी, आणि इथे आहे बडीशोप, इथे आहे जिरे, इथे आहे सुंठ पावडर. तर सुंठ पावडर थोडीशीच लागणार आहे. चला तर मग आपण सगळ्यात पहिले आधी काय करूया, गॅस पेटवूया. गॅस पेटवून आणि सगळं व्यवस्थित हलकं मंद गॅसवर सगळं छानपैकी भाजून घेऊया. आणि मी काय केलेलं आहे, ओव्याचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे, कारण मग काय होतं, चरका मारतं. आणि मेथीचे हडली जास्त नाही, 15-20 दाणे घेतलेले आहेत, नाहीतर काय होतं, पावडर कडवट होते म्हणून. तर मग आता आपल्याला पहिले दालचिनी भाजायची आहे, कारण दालचिनी पिसायला ना थोडासा वेळ लागतो. तर पहिले आपण दालचिनी भाजून घेऊ मंद गॅसवर छान. आणि दालचिनी पटकन भाजून झाली की लगेच मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची, म्हणजे झटपट होते. आणि आपल्याला ह्याच भांड्यात करावं लागेल, कारण दुसरं याच्यात चालणार नाही, याचं हे असतं याचे पाते जरा, तर पटकन ते दुसरं छोटे मिक्सरचं भांडं आहे ते चालत नाही. चला तर मग आपण आता ही दालचिनी टाकू याच्यात. आणि वेट लॉससाठी दालचिनी, जिरा पावडर, बडीशोप खूप अतिशय हे आहे. आणि थोडासा लगेच म्हणतात ना आपण काय, थोडी जरी भाजत आली ना की लगेच छान दालचिनीचा स्मेल येतो. चला तर मग आता हे सगळं मी भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चला तर मग आपली दालचिनी अशी छानपैकी भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि याच्यातच मी 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे. जिरे पण आपले छानपैकी भाजत आलेले आहे, असं खमंग वास सुटलेला आहे छान जिऱ्याचा. आणि काय खुसखुशीत भाजून आणि लगेच पावडर केली ना की छान जाते आणि टिकते पण, आणि स्मेल पण छान येतो. आणि याच्यातच आता आपण ओवा पण घालूया. आणि मी बडीशोप बाहेरनंच अशी आणलेली आहे, डायरेक्ट भाजलेली आणि हळद मीठ लावलेली असते तशीच आणलेली आहे. कधी कधी कच्ची पण आणते, कधी कधी अशी पण आणते, तर तुम्हाला जे वाटेल ते. आणि हे प्रमाण सगळं आहे ना, हे सगळं मी माझ्या अंदाजे घेतलेलं आहे, तर तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकतात. तुम्हाला किती काय कसं किती लोकांसाठी वगैरे त्या हिशोबाने पण. तर याच्यातच आपण आता हे पण टाकणार आहे, थोडे मेथी दाणे आणि अळशीचे दाणे. ते पण 1-2 मिनटं छानसं भाजून घ्यायचे. चला तर मग आता हे भाजून होतं आहे, तोपर्यंत आपण इकडे दालचिनी पिसून घेऊ. तर हे पण भाजून झालं, मी गॅस बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता छान असं. आणि इथे दालचिनीची पण अशी झालेली आहे, तर बऱ्यापैकी अजून जाडसरच आहे. आता आपण हे सगळं टाकून एक मिक्सरमध्ये बारीक करू ना, तसं तसं ते बारीक होईल पावडर. चला मग कसं आहे, थोडं थोडं करावं लागतं, नाही तर मग ते हे होऊन जातं, बाहेर येते पावडर, ही अशी उडते मग. तर मग आपली पावडर रेडी आहे, तुम्ही बघू शकतात कशी अशी फाईन. आता मी याला थंड व्हायला ठेवलेलं आहे, म्हणजे मग नंतर मी काचेच्या बरणीत त्याला स्टोर करून ठेवणार. आणि छान 8 ते 15 दिवस राहते ही. तुम्ही बाहेर पण गेल्यानंतर टूर्समध्ये जेव्हा आपलं हेवी खाणं होतं, तेव्हा खाऊन झाल्यानंतर तुम्ही 1 चमचा घेऊन गरम पाणी, तर आपल्याला कुठेही मिळतं, गरम पाणी प्यायचं. मी गरम पाण्यात 1 चमचा हे खाल्ल्यानंतर गरम पाण्यात लिंबू टाकून पिते, म्हणजे अजून त्याचा इफेक्ट छान येतो. तर चला तर मग अशा पद्धतीने पावडर. आणि हे सगळं मी माझ्या अंदाजे घेतलेलं आहे, म्हणजे 50 ग्रॅम 100 ग्रॅम ते नाही, मी सगळं माझ्या हिशोबाने सामान घेतलेलं आहे. तर तुम्ही पण बनवा. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा. कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.